जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। या निमित्ताने आज खरं म्हणजे मला भारतीय सेनेचे देखील अभिनंदन करायचं आहे। नुकतंच ऑपरेशन सिंदूर मध्ये आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात भारताच्या सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसून जो पराक्रम केला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो। मोदीजींनी दाखवून दिलं हा नवीन भारत आहे। ज्यावेळी पहलगाम मध्ये आमच्या 26 अतिशय निष्पाप अशा प्रकारच्या भावांना मारून टाकलं, मुलीसमोर बापाचा जीव घेतला, बायको समोर नवऱ्याच्या डोक्यामध्ये त्या ठिकाणी गोळी घातली आणि त्या ठिकाणी एक प्रकारे भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान देण्याचं काम ज्यावेळी पाक प्रशिक्षित आतंकवाद्यांनी केलं त्याच वेळी आमच्या पंतप्रधानांनी सांगितलं, ज्यांनी आमच्याकडे दहशतवाद केला त्यांचं दहशतवादाचं इन्फ्रास्ट्रक्चर मैं मिट्टी में मिला दूंगा, मैं उसको चूर चूर कर दूंगा। आणि भारताची ताकद बघा, केवळ 23 मिनिटांमध्ये पाकिस्तानमध्ये घुसून पाकिस्तानचे दहशतवादाचे 9 अड्डे भारतीय सेनेने उद्ध्वस्त करून टाकले, चूर चूर करून टाकले, मट्टी पलीत करून टाकले आणि 150च्या वर आतंकवाद्यांना त्या ठिकाणी यमसदनी पाठवलं। तो मसूद अझहर ज्याने आमच्याकडे निष्पापांचे जीव घेतले त्याची अख्खी खानदान ही खाक मध्ये मिळवण्याचं काम हे आमच्या सेनेने त्या ठिकाणी पाकिस्तानात घुसून करून दाखवलं। बंधू भगिनींनो, पाकिस्तानला असं वाटत होतं आम्ही हे अड्डे पाकिस्तानमध्ये अशा ठिकाणी तयार केले आहे जिथे भारतीय सेना पोहोचूच शकणार नाही। त्यांना माहिती नव्हतं भारतीय सेनेची ताकद काय आहे। आणि त्यानंतर पाकिस्तानी आमच्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला, क्षेपणास्त्र पाठवले, ड्रोन पाठवले, F-16 F-17 पाठवले, पण भारतीय सेनेची कॅपेबिलिटी आपण बघा, भारतीय सेनेची सज्जता आपण बघा, भारताचं तंत्रज्ञान आपण बघा। 2014 साली मोदीजी म्हणायचे मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत। त्या मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारतने तयार केलेली शस्त्र, त्या शस्त्रांचा आम्ही उपयोग केला, परिणाम काय झाला? पाकिस्तानचा एकही ड्रोन, एकही मिसाईल, एकही क्षेपणास्त्र आणि एकही त्यांचं एरोप्लेन भारताच्या जमिनीला त्या ठिकाणी स्पर्श देखील करू शकलं नाही। आम्ही वरच्या वर हवेत त्याचा नायनाट करून टाकला, वरच्या वर त्याचा खात्मा करून टाकला आणि त्याच वेळी त्याच्या जबाबामध्ये आमच्या भारतात तयार झालेलं ब्रह्मोस ज्यावेळेस निघालं, पाकिस्तानमध्ये चायनाने दिलेली एअर डिफेन्स सिस्टीम पाकिस्तानला वाटायचं ही खूप मोठी सिस्टीम आहे, पण त्या सिस्टीमचा खात्मा करत पाकिस्तानच्या सगळ्या एअर बेसेस आमच्या ब्रह्मोसनी त्या ठिकाणी समाप्त करून टाकल्या, उद्ध्वस्त करून टाकल्या आणि तहस नहस करून टाकल्या। आणि मग पाकिस्तानच्या लक्षात आलं की आपल्यामध्ये ही ताकदच नाही की आपण भारताला त्या ठिकाणी त्याचा मुकाबला करू शकू, आणि म्हणून आपल्या समोर त्यांनी घुटणे टेकले। आणि खऱ्या अर्थानं पाकिस्ताननी जगभराच्या देशांना फोन केले आणि विनंती केली भारताला समजवा। काही देशांनी आपल्याला विनंती केली, आपण सांगितलं चालणार नाही, पाकिस्तानने स्वतः फोन करून आम्हाला विनंती करावी तेव्हाच आम्ही युद्धबंदी करू। पाकिस्तानने फोन करून विनंती केली, गुडघे आपल्या समोर टेकले, तेव्हा भारताने युद्धबंदी जाहीर केली। हा नवीन भारत आहे, हा घुसून मारणारा भारत आहे। आणि म्हणून बंधू भगिनींनो, आत्मनिर्भर भारताची ताकद, आमच्या ब्रह्मोसची ताकद, आमच्या एअर डिफेन्स सिस्टीमची ताकद आपण बघितली। एकीकडे
आमच्या सेनेने ऑपरेशन सिंदूर यशस्वी केलं. पण दुर्दैवाने या देशात असे पण लोक आहेत की जे त्याच्यावरही प्रश्नचिन्ह तयार करतात. मागे सर्जिकल स्ट्राईक केला तेव्हा प्रश्नचिन्ह, एअर स्ट्राईक केला तेव्हा प्रश्नचिन्ह, आता सिंदूर केलं तर प्रश्नचिन्ह. आपले किती पडले, आपले कसे पडले, गेले की नाही, आले की नाही. यावेळी आपल्या सेनेने 9 अड्डे उद्ध्वस्त करताना त्याचं लाईव्ह चित्रणच केलं आणि ते लाईव्ह चित्रण आज आपल्या सेनेने दाखवलं. आता कोणीही प्रश्नचिन्ह निर्माण करू शकत नाही. पण हे इतके मूर्ख लोक आहेत. आता एका नेत्याने काँग्रेसच्या परवा बोलताना सांगितलं, अरे म्हणाले पाकिस्तानने चायनाचे 15-15 हजार रुपयाचे ड्रोन आपल्यावर पाठवले आणि त्याचा मुकाबला करण्याकरता आपण 15-15 लाखाचे मिसाईल पाठवले. या मूर्खाला हे देखील समजत नाही की युद्धाचे ड्रोन म्हणजे आपण शेतीमध्ये फवारणीला वापरतो ते ड्रोन नसतात. युद्धाचे ड्रोन म्हणजे अनमॅन्ड अशा प्रकारचे विमानं असतात जे बॉम्ब घेऊन येतात, जे बॉम्ब टाकतात. अशा प्रकारची बॉम्ब घेऊन येणारी ड्रोन विमानं ही आपण त्या ठिकाणी हवेतच पूर्णपणे नष्ट केली. पण काही लोकांच्या डोक्यावरच परिणाम झाला आहे. आपण पाक व्यक्त काश्मीर ऐकलं होतं, पण आता पाक व्यक्त काँग्रेस झालेली आहे. कारण पाकिस्तानचाच विचार यांच्या डोक्यामध्ये किड्यासारखा घुसला आहे आणि म्हणून आपल्या लोकांच्या शौर्यावर देखील प्रश्नचिन्ह हे निर्माण करतात. पण चिंता करू नका, उभा देश सेनेच्या पाठीशी उभा आहे आणि तिरंगा घेऊन सांगतोय या भारताच्या तिरंग्याचा मान कोणी कमी करू शकणार नाही. हे सांगणारा नवीन भारत मोदीजींच्या नेतृत्वात उभा झालेला आहे. आणि म्हणून मी आज आपल्या सगळ्यांचे आभार मानताना आपल्याला सांगतो, विकसित भारतासोबत विकसित महाराष्ट्र तयार होईल आणि विकसित महाराष्ट्रासोबत विकसित परभणी आम्ही तयार करून दाखवू. एवढंच सांगतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.